थंडीच्या दिवसांमध्ये डिंकाची पौष्टिक लाडू खाण्याची परंपरा आपल्याकडे आपण बघतो. आणि थंडीच्या दिवसात असे का खावे, की थंडीच्या कालावधीमध्ये आपली भूक जास्त प्रमाणात वाढलेली असते आणि त्या आपल्या जठराग्नीला काहीतरी पौष्टिक असं अन्न त्यावेळेस पाहिजे असतं. म्हणून ह्या कालावधीमध्ये डिंकाचे पौष्टिक लाडू खाण्याची परंपरा आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. आता डिंकाचे लाडू जर आपण म्हटलं, त्याच्यामध्ये काय काय घालावे याच्यामध्ये बऱ्याच संभ्रम मतांतर बऱ्याच वेळेस गृहिणींमध्ये असतात. तर आपल्याला आयुर्वेदाला जे काही अभिप्रेत आहे ते मी आज आपल्याला सांगणार आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय काय घ्यावं. खारीक जी असते, काळी खारीक किंवा कडक खारीक थोडीशी, ती हे करून तुपामध्ये थोडी परतून घ्यावी, त्याचं पावडर करून. त्याचप्रमाणे खोबरं जे असतं, खोबरं तुपामध्ये परतून घ्यावं. त्याच पद्धतीने ते साधारण अर्धा अर्धा किलो घ्यावं. बदाम, काजू हे जे आहे साधारण 150-150 ग्रॅम पर्यंत घ्यावं. डिंक जो आहे तो डिंक तुपात किंवा तेलामध्ये परतून साधारण 100 ते 150 ग्रॅम घ्यावा. आपले जे रेग्युलर तीळ असतात ते साधारण 100 ग्रॅम त्याच्यामध्ये तीळ घ्यावे. चारोळी 50 ग्रॅम घ्यावी. हिरवा पिस्ता जो असतो, हिरवा पिस्ता साधारण त्याच्यामध्ये 100 ग्रॅम घालावा. आणि आपले जे अंजीर असतं, सुके अंजीर, ते साधारण 100 ग्रॅम त्याच्यामध्ये अंजीर घालावे. या पद्धतीने जर आपण सगळं मिश्रण तयार केलं आणि त्याच्यामध्ये काय आहे की रक्तवाढीसाठी केशर एक चांगला रोल प्ले करतो, म्हणून अर्धा ग्रॅम केशर त्याच्यामध्ये जर आपण टाकलं आणि हे सर्व मिश्रण त्याच्यामध्ये खडीसाखरेच्या पावडरमध्ये किंवा गुळामध्ये, ऑर्गॅनिक गुळ घेतलेलं उत्तम, तर याचं सगळं मिक्स करून त्यात गरजेनुसार थोडंसं साजूक तूप किंवा तिळाचं तेल टाकावं किंवा बदामाचं तेल टाकावं. या पद्धतीने हा पौष्टिक लाडू करून जर आपण जर सेवन केलं तर त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच जे ह्या लाडवामुळं शारीरिक बळ वाढणं, हाडं मजबूत होणं, हे जे काही कार्य आपल्याला अपेक्षित आहे, आपला हा हेतू नक्कीच ह्या पद्धतीने तयार केलेल्या लाडवाच्या माध्यमातून साध्य होणार आहे. त्याच्यामुळं मी गृहिणींना असे एक सुझाव देऊ शकतो, सूचना करू इच्छितो की ह्या पद्धतीने तयार केलेला लाडू आपण आपल्या कुटुंबामध्ये सर्वांना द्या. त्याचा फायदा आपल्याला जो काही ह्या बलवर्धन आहे जे त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे कार्य, हे नक्कीच हेतू आपल्याला त्यातनं साध्य होईल.